गोविंद श्याम गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद श्याम गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद श्याम गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद श्याम गोविंद गोविंद हरि गोपाल राधे कृष्ण 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 गोविंद गोविंद गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. आपण सगळेजण इतके भाग्यवान आहोत की आपल्या भाग्यासारखा उदय तर कोणाचाच झालेला नाहीये. हा पंखा बंद करून तो चालू कर. नको आहे मग बंद कर. हा. नाही मग मध्ये ते लाईट कोण चालू करायला आलेलं तेव्हा म्हणलं आता कोणाला पाहिजे असे. तर आता एक लक्षात ठेवा, आपल्यासारखा आजचा हा ठेवा जो आपण श्रवण करायला बसलो, त्या श्रवणाचं आपलं परम भाग्य आहे. तेव्हा आपण ऐकतोय. ही एक शेवटचं श्रवण आहे. जो अध्यात्माविषयी श्रवण करायला आला त्याचा जन्म शेवटचा राहिला. इतर ठिकाणी इतर तो श्रवण करतोय ती त्याची भटकंती आहे. पण स्वतः भगवंताचा आणि त्याचा संबंध जिथे आहे त्या संबंधावरचं विवेचन ऐकतोय, प्रवचन ऐकतोय किंवा तो विचार घेतोय, त्याच्यासारखा सत्संग दुसरा मोठा कोणता नाही. कारण तोच खरा विचारवंत आणि विवेकवंत भाग आहे. अविनाशी आत्म अमर है जगत आते प्रतिकूल ऐसो ज्ञान विवेक है सब साधन के मूल. जे आपण आहोत त्याविषयीच, जे आपण नव्हतो त्याविषयी भरकंटी आपली नाहीच. लक्षात आलं का? तर आपण ज्या स्वभावात आहोत त्या स्वभावाचं ज्या दिवशी आपल्याला ज्ञान होईल त्याच दिवशी पासून आपला शेवट झाला. शेवट म्हणजे मृत्यू नाही, परत जन्म नाही, परत या जंजालात येणं नाही. हा सगळा भास आहे, एक भ्रम आहे जो कोणाचा झाला नाही, भविष्यात कोणाचा होणार नाही आणि पुढे पण कोणाचा नव्हता हे तुम्हाला सांगायची गरज नाही. सांगा, मागे काल गेलेला तो तुमचा होता का? आता त्याने दाखवलंय ना की तो आमचा नव्हता, पण आम्ही त्याला आमचं मानलेलं. उदाहरण काय काय देऊ सांगा बरं. जे आपलं पहिला होतं आज आहेत का? सांगा बरं. तुमचे दादा परदादा आहेत, मग ते आपण आपले मानत होतो, पण ते आता आहेत का? म्हणजे हा भूतकाल आपल्याला सूचना देतो, भविष्य पण तुझं नाहीये. तू नुसता जसं भूतकालात आम्ही तुला फसवलेलं आहे, तुझ्या बरोबर राहिलो नाही, तसं भविष्यात पण तू धरून चाल, इकडचं एक पण तुझं नाही. म्हणून तुला वर्तमान जगायचं आहे. तर जे आहे जसं आहे तसं स्वीकार, तर तू परमसुखी होशील. पण जसं आहे तसं स्वीकारणं, तुम्ही मगाशी म्हणालात की ते अवघड आहे, पण ज्ञान झालं तर सोपं आहे. तेच ज्ञान आपण ऐकतो. भगवंत म्हणतात भूतकाल पण तो माझाच अंग होतं, वर्तमान काल पण माझंच अंग आहे आणि भविष्यात पण माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. माझ्यातून निर्माण होते आणि माझ्यातच लय पावते. हे जीवाला समजत नाही. तो या माझ्या तुझ्यामध्ये भटकत राहतो आणि हे जीवाला समजतो तो तिन्ही काल समसम अवस्थेत राहून आपल्या जीवनाचा एक एक क्षण कण ब्रह्मानंदामध्ये घेतो आणि प्रसन्न राहतो, सदैव खुश राहतो, सदैव आनंदित राहतो आणि सदैव समत्वात राहतो. आणि सांगावं का,
त्याच्याच बरोबर भगवंत राहतो. तुम्ही आम्ही म्हणता देवा माझ्या घरी ये, वास्तव्य कर, माझी दुःख दरिद्रता दूर कर. तेव्हा देव सांगतो तुझ्या घरी येईन, तुझ्या घरी वास्तव्य करीन, पण तुझ्या हृदयातला कचरा साफ कर. कोण बोलतो? पण मी कचरा कसा साफ करणार? आज तर रविवार आहे, कचरा साफ कसा होणार? कचरा भरायचा दिवस आहे. समझ गए? हम खाने के लिए आए, कुछ देखने के लिए, समझने के लिए और जानने के लिए नहीं. क्या जानना है, क्या देखना है, क्या समझना है? अरे भाई तू इस जगत में जन्म में आया है, वो जन्म कितना महान है ये तुझे जानना है. और क्या देखना है तुझे? अरे ये जगत में कितना दुख भरा है ये भी तेरे को देखना है. समझ गए? और क्या समझना है कि मुझे ज्ञान प्राप्ति के लिए भगवान ने भेजा है, इसको बराबर समझना है. देखो ये सब समझ रहे हैं हम लोग, है क्या? हम इसमें है, बैठते हैं. नहीं तो जल्दी जल्दी तैयारी करो, आखिर तो वही जाना है जहां से लौट के नहीं आते. वो स्थान हमें प्राप्त करने की जिनस, प्राप्त करने की संधी, प्राप्त करण्याची वेळ भगवंताने आपल्याला दिली आणि त्याचेच विचार आपण सहजतेने ऐकतोय. म्हणून हा सत्संग अध्यात्मवादी सत्संग सर्व सत्संगापेक्षा श्रेष्ठ. या सत्संगातला एक एक वाक्य भगवंताच्या लोकांमध्ये घेऊन जाणारा आहे. म्हणून या सत्संगाच्या माध्यमात निवडलेली श्रीमद भगवद्गीतेचा 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग याच्यामध्ये 5 श्लोक आपण पठन केले होते. 6व्या श्लोकामध्ये भगवंताने अनेक प्रकारचं ज्ञान जेव्हा सांगितलं तेव्हा दृष्टांत दिला होता आकाश आणि वायूचा. यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गो महान. तर या श्लोकामध्ये भगवंताने 3 वाक्य रचना फार सुंदर केली होती. एक, नित्य वायू सर्वत्र गो महान. दुसरं, यथाकाश स्थितो, नित्य वायू सर्वत्र गो महान. आणि दुसरं, तथा सर्वानी भूतानी मस्तानित्युपधारय. आणि तिसरा, इति धारय, इति उपधारय. याच्यात फार गहन अर्थ भरलेला आहे, म्हणून थोडासा आपण तिथे विचार करायचा. कारण तो भगवंताने जो श्लोक सांगितलेला आहे तो भगवंताने भक्तांना, त्या भक्तांच्या मध्ये पण मी आहे, माझ्याशिवाय त्यांचं काही चालत नाही, पण ते भक्त समजत नाहीयेत आणि त्यांना मला हा दृष्टांत देऊन समजवायचा आहे. मग हे भगवंत समजवतात आपल्याला आणि ते आपल्याला समजत नाही, म्हणून बारक्या बारक्या छोट्या छोट्या वस्तूंचा पण शोध घ्या, मग समजते. इथे विज्ञान सांगितलं, छोट्या वस्तूचा पण आपण शोध घेतला आणि त्याचं विज्ञान लागलं, तेच मोठ्या तत्वामध्ये असतं. समजलं ना? असं आहे. विज्ञानासहित ज्ञान समजून घेण्याचं जरा बुद्धी तल्लक लागते, किंवा सातत्य अभ्यासाचं लागते, किंवा भगवंतावर पूर्ण विश्वास आणि गुरुच्या वचनावर पूर्ण विश्वास लागतो. तेव्हा विज्ञानासहित ज्ञान जीवाला समज. ज्या दिवशी विज्ञानासहित ज्ञान जीवाला समजते त्या दिवशी त्याचा भ्रम निघून जातो. तुमचा आमचा भ्रम निघाला पाहिजे. फार तो हजारो वर्षाची केलेली मोठी पराकाष्ठा आहे, ती पटकन संपेल का? सांगा बरं. हजारो वर्षाचं कर्ज अंगावर घेतलंय तर त्याची संख्या फार मोठी आहे. सगळ्या जमिनी विकल्या तरी कर्ज नाही फेडणार. काय बोलतो? दागिने घरातले जाऊन विकले तरी पैसे नाही. आपली पोरं बालं घाण ठेवली तरी आपलं कर्ज नाही फेडणार. याच्याही पेक्षा अनंत पटीने आपण नको असलेलं कर्ज माथ्यावर ठेवलेलं आहे, ते कर्माने पुढे भोगायचं आहे. म्हणून मुलास सगळं त्याला काढून टाकण्याचं ज्ञान आपल्याला मिळालंय. पण समजेल तर काय बाय? समजते का? रामकृष्ण हरी बोला. सांगायचं आहे हे समजायला जरा कठीण आहे, पण सातत्य रोजचं असेल तर अवघड पण सोपं आहे. सातत्य, म्हणून हे सातत्य रोजचं ऐकत ऐकत गेल्यानंतर आता काय नाही, पण काल जरा मोठा निघून गेला की तेव्हा हेच अवघड काम सोपं झालेलं असते. सातत्य जिथे असेल तिथे जड बुद्धी सुद्धा शुद्ध बुद्धी होते. महामूर्ख पण ज्ञानी बनतो. काय बोलतो? ज्ञानी बनतो. सातत्य असेल. पाणी आणि दगडाचं सौम्य नाही. पाणी दगडावर पडला तर पाणी टकरून जाते,
पण दगड तुटत नाही. पण सतत सतत धार पाण्याची त्या दगडावर पडत असेल तर त्या दगडाला पण छिद्र पडतात. म्हणून असा हा दगड बुद्धी, दगड जीव असू दे ना, सतत सतत विचाराचा भडीमार पडतो तेव्हा हे पण काय होते, काय होते, पाझरते, त्याला पण छिद्र होतात, हे पण नॉर्मल होते, जड बुद्धी पण शुद्ध होते. नमुना बघायचा आहे तर समोर बघा, शॅम्पल हो जड होता, किती सूक्ष्म झाला, तुम्ही तर माझ्यापेक्षा हुशार आहेत, मग तुम्ही तर लवकर सुधराल, मी सारखा जड सुधारलो तर तुम्ही का नाही सुधराल. म्हणून महात्मा सांगतात आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. ऐ महाराज असे काय बघता, असे काय बोलता, आम्ही बिघडलो तुम्ही बी बिघडा ना. जरा विचार करायचा मध्ये, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा ना. समजलं ना. असं संतांची वचनोक्ती आहे. पण पहिला पटकन ऐकलं तर संत म्हणतात हे बिघडले आता तुम्ही पण बिघडा. त्याच्यात जरा ठेराव, थोडी वाक्य, एक असं म्हणजे गाडी आहे ना, गाडी 3 नंबरची 2 नंबरला घ्यायची असली की एक सांदाच फक्त असा केला जातो, गाडी बरोबर तिकडे जाते. तसं जर असा विचार करा, आता आम्ही बी घडलो तुम्ही भी घडा ना. जरा भी आणि घ मध्ये थोडं लाईन पटकन गेली तर बिघडलो, आणि थोडं थांबून गेले तर घडलो. समज गए. ही टेक्निक वापरा. चला जाऊ दे. तर सांगायच्या 3 वाक्य रचनावर आपण लक्ष विस्तारपूर्वक इशारो इशारो मी बात हो गई या हृदय त्या हृदय. तर इथे असं सांगण्यात आलं यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गो महान. इथे भगवंताला फार सुंदर रीतीने आपल्याला पटवून सांगायचं आहे, आणि ते सांगितलं आणि जर समजलं तर नक्कीच आपलं जीवनाचं कल्याण होईल. ते असे म्हणतात इथे की ज्याप्रमाणे सर्व ठिकाणी विचारणारा वायू, महान वायू, विचरण करणारा आकाशामध्ये स्थित असतो, आकाशाशिवाय बाहेर नाही, तसं हे संपूर्ण विश्व माझ्या स्थित आहे, माझ्या बाहेर नाही. सगळ्या जगातला आधार माझाच आहे. जसं वायू आकाशाच्या परी जाऊ शकत नाही तसं हे जगत माझ्यामध्येच आहे, मीच आहे, माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. म्हणजे भगवंताशिवाय दुसरं कोणी नाही, भगवंताशिवाय कोणी नाही. फक्त या तत्वावर आपली श्रद्धा बसली पाहिजे. काय बसली पाहिजे? श्रद्धा. पण ती श्रद्धा बसत नाही. श्रद्धा बसत नाही का? श्रद्धा का बसत नाही तर समोरचं कार्य जरा दाहक आणि अवघड वाटते. जे ऐकलंय ते आपल्याला असं वाटते की अरे हे आश्चर्यचकित आहे, हे अवघड आहे, हे होऊ शकत नाही, आणि जरी झालं तरी माझं नुकसान आहे असं आपल्याला वाटते. पण त्याच्यात दिसते नुकसान, पण नुकसान नाही. जशी जशी पावलं उचलली फायदा फायदा होतो. मला पण वाटत होतं अरे जवान आहे मी, आणि याच्यात तर असं सांगितलंय काम वासना दुखी आहे, काम वासना अज्ञानी आहे. मग हे मला लग्न विग्न करायचं आहे, मग काय करू? मग मी या मार्गातून निघालो असतो नाही, मी पुढे चालत गेलो, काम वासना मेली. म्हणून काय मी लग्न नाही केलं का? ती मला मिळाली नाही का? पण हे वस्तू आपल्या सुटतील, आपली मजा जाईल, आपल्याला भोग मिळणार नाही असा आपला जो भाव असतो, आणि आपण ज्ञानाला पाठ करतो, परंतु त्या ज्ञानाला पाठ नाही करायची, ते ज्ञानामध्ये चढतच राहायचं, भोग भोगतच राहायचं. एक काल असा येतो की या भोगांचा रस होतो आणि ज्ञानाचा रस तयार होतो. त्यावेळेला आणि मग गेलेल्या भूतकालाला विचार करतो तेव्हा आश्चर्यचकित होतो, काय होता आणि काय झाला. 2 भाग आहेत. एक मनुष्य चांगला असतो, तो आता बिघडला की त्याला सांगितलं जा काय होतास तू, काय झालास तू. पण तसंच काही मूर्ख अज्ञानी भूतकालात असतात, आणि तेव्हा जे या स्तरावर ज्ञानी झालेले असतात तेव्हा त्यांना कळते काय होता तू आणि काय झाला. बरोबर ना? बदल असतो, तो बदल होतो, तो नंतर दिसतो. पण पावलं जेव्हा आपण टाकतो तेव्हा तर भगवंत सांगतात जसा वायू हा महान वायू सर्वत्र भ्रमण करतो पण आकाशात स्थित असतो, तसं हे भगवंत म्हणतात की हे जगत माझ्यामध्ये स्थित आहे, माझ्याशिवाय कुठेच जात नाही. मग आता तुम्ही सांगा, सदैव आपल्या बरोबर देव आहे.
भले त्याला माना व नका मानू, त्याला समजून घ्या व नका समजू, त्याला जाणण्याचा प्रयत्न करा व नका करू, पण तो आहे त्याला आपण खोडू शकत. तो पूर्वकाली होता, आताही आहे आणि नंतरही राहील. त्याला खोडणारं कोणीच नाही, त्याला लपवणारं कोणीच नाही. तो तर स्वयंसिद्ध आहे. त्याच्यातून हे जगत तयार झालंय. हे जगत त्याला निर्माण करणारं नाही आणि त्याला पाहणारं नाही. म्हणून जगताच्या प्रत्येक वस्तू त्या पुढे अपुऱ्या राहतात आणि पुढे भगवंतच राहतो. म्हणून वेद सुद्धा येथे नेती नेती सांगतात. वेद फक्त आपल्याला दिशा दाखवतात. त्या वाटचालीवर चालणं म्हणजे आपली भक्ती. भक्ती म्हणजे परमेश्वराशी एकीकरण. देवत भक्त, भक्त देव हे एकच. त्यालाच भक्त सांगितलंय. जिथे दुजा भाव येतो तिथे भक्ती नाही. संत रामदास महाराज इथे पृष्टी देतात. ते म्हणतात भक्त तो विभक्त नव्हे आणि जो विभक्त तो कधी भक्त नव्हे. आता सांगा विभक्त आणि भक्त किती फरक आहे. वि म्हणजे वेगळा, भ म्हणजे एक. बोला आता तुम्हाला भक्त बनायचं आहे का देव पाहिजे का नको? का देवाचं पाहिजे ते मग सोडायचं आहे? सुटणारच आहे ते. कोणाच्या जवळ राहणार? हे क्षणिक सुख आहे इकडचं सगळं. पण दूरदृष्टीने केलं तर क्षणिक सुखामधला आनंद घेत अनासक्तीने, म्हणजे काय खायचं आहे ते खा, कुठे फिरायचं ते फिरा, पण खाताना फिरताना हिंडताना अनासक्ती ठेवा तर दुःख नाही होत. करून पण अकरता, देऊन पण अदेता, बोलून पण अबोलता, जाऊन पण अजाता. म्हणजे जे आपण करतोय ते पापमय आहे, पण ते जरी घडलं तरी त्याचा नरक नाही. आणि जे आपण करतो ते पुण्यमय आहे आणि ते जरी घडलं तरी स्वर्ग नाही. मग महाराज असे काय म्हणता, स्वर्ग पण नाही पण नरक पण नाही. मग काय? अरे या स्वर्गाला आणि नरकाला लाजवणारं स्थान परमेश्वराचं परमधाम पक्क आहे. बोला ना. अरे हे तर दोन आडवाट आहे, त्याच्याही पेक्षा सरस आपल्याला मिळणार आहे. कोणाच्या बापाचं जाते ज्ञान ऐकायला. म्हणून असं आहे भगवंताने ते आपल्याला सर्व ठेवलेलं आहे. तर तिथे पक्की श्रद्धा, पक्का भाव पाहिजे, डगमगणारा भाव नको. बघा एक सुंदर कथा सांगतो. अशी एक सुंदर रामायणातली कथा आहे. म्हणजे रामायणातली कथा नाही मिळत, रामायण झाल्यानंतर रामायणाला ज्यांनी स्वीकार केलं त्यांच्या जीवनाची कथा आहे. तुलसीदास महाराज. आणि रामायणातली कथा धरली तरी चालेल, कारण तुलसीदास अगोदरच्या जन्मामध्ये वाल्मिक ऋषी होते. आता ते रामायणातलीच कथा झाली ना मग. पण तसं नाही आपल्याला करायचं, कारण आताचे तार्किक मार्किक जे आहेत त्यांना आपल्याला प्रश्नाचं उत्तर देता नाही येणार. म्हणून ही रामायणातली कथा नाही पण रामायणाला आधारित कथा आहे. तर तुलसीदासजी रामाचे परम भक्त होते. तुलसीदासजींची तळमळ भक्तीची जर आपण इथे व्यक्त केली तर खरोखर त्यांच्या त्या तळमळीतून आपल्याला काय सांगावं. त्यांची तळमळ म्हणजे एक भक्तीची शीख आहे. त्यांनी सुळावरची पोळी धारण केली होती तेव्हा ती राम भक्ती त्यांना मिळाली. त्यांची भक्ती रामावर नव्हती, तुळशीदासजींची भक्ती जास्त त्याच्या बायकोवर होती. माझी बायको, हा 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 हा, तिच्यावर जीव, रात्र दिवस जीव. आई बाबाला जास्त मानायचंच नाही तुलसीदास महाराज. जरा फाटा फुटला, फुटू दे मग परत येतो. थोडक्यात सांगतो. बायकोचा बैल झाला होता, बायको बगर राहत नव्हता. लग्न केलं होतं ना तर लगेच 2-3 घंटे फिरून आला का परत बायको जाऊ. बायको पासून दूर म्हणजे बापरे. पण एक दिवशी बायकोला त्याच्या सासू म्हणजे आईच्या घरी जायचं होतं आणि येणे सासूची परवानगी घेतली. पण नको जाऊ, नको जाऊ, नको जा. हिला जायचंच होतं. कधी कधी बायका अशा हट्टी असतात का नवऱ्याचं प्रेम बघत नाही. नवरा नाही सांगतो ना, आमचे असे नाही सांग. अरे पण थांब, त्याचा तुझ्यावर जीव आहे, तुझ्या बगर तो राहू शकत नाही. म्हणून नाही का, असं पण असू शकते ना. मग वाद कशाला घालायच्या बाईने, त्याच्याशी सहमत राहावं.
माझ्या नवऱ्याचं फार प्रेम आहे म्हणून तो मला जाऊन देत नाही. असा धरला तर सकारात्मक भाव भांडणं होईल का? मला जाऊनच देत नाही. इतरांच्या बायका जातात आणि अरे मग नकारात्मक झालं. नकारात्मकातून भांडणं, अशांती, अज्ञान, जन्म मृत्यूचे फेरे. सकारात्मकातून शांती, ज्ञान आणि जन्म मृत्यूचे फेरे समाप्त. बोला, दोघापैकी दोन रस्ते, कोणतं पाहिजे? पण आता काय तुमच्यात तसं काय राहिलेलं नाही. तसं काय ना, आता या पोऱ्या लग्नाच्या आहेत, यांचं त्या झालं नाही, ते एखादं घेणार आहेत, नाही का? तर सांगायचं तात्पर्य असं आहे की तुलसीदास महाराज सांगतात नको. अहो, मी पटकन जाऊन येते ना, मला आईची आठवण येईल. नको, तुझ्या बगैर मला राहणार नाही. एक दिवस काढा ना. बाबा जातात तसा एक दिवसाचा दगड याने मनावर ठेवला, बायकोला पाठवलं. पावसाचे धोधो धोधो पडण्याचे दिवस होते. दुपारी गेली, त्याला संध्याकाळ निघत नाही. आता ह्याला पाऊस धोधो धोधो पडतो. मग मी बोलतो, आई मी येतो. कुठे झाला? तर म्हणे बायको, अरे येड्या, तू आता कुठे जातो? वादळ आलंय, धोधो पाऊस, नदीला पूर आलाय आणि तू कुठे जा? नाही नाही, मी जातो. अरे बाबा नको जाऊ, फार धोका आहे पुढे. धोधो पाऊस, नदीला पूर आला होता. हा निघाला. आईला पण जो मामला किती त्याची तळमळ असेल, काय त्या बायकोवर त्याचं प्रेम असेल. बापा बापा बापा, सुंदर प्रेम. एवढा प्रेम करणारा नवरा मिळाला तर बायको खुश. बायको सांगेल माझं भाग्य होतं याला. अरे बाबा, याला तू भाग्य मानू नको, तो नवरा पुढे म्हातारा होणार आहे. तेव्हा सांग. म्हणून वस्तुस्थिती त्या टेम्परवारी आहेत, तेवढ्याच कालात त्याला उपयोगात आणायचा. दूरचा विचार केला तर समाधान आहे, दूरचा विचार नाही केला तर असमाधान. निघाला, धोधो 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 धोधो, आणि एक असं सफेद सफेद कापड गुटलेलं लाकूड आलं, वाहत आलं. यांनी बघितलं, याच्यावर चांगलं मस्त असं फुगलेलं लाकूड होतं, असं गोल गोट्ट होतं आणि नरम नरम त्याच्यावर गादी पण होती. हा लगेच त्याला धरलं आणि त्याच्यावर बसला आणि वाहत वाहत नदीवर त्या गावाला चालला. आणि मग त्याचा गाव आला तर त्यांनी लगेच असं दोर धरला आणि गावात गेला. गावात धावतो, धोधो 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 पाऊस, धोधो धोधो पाऊस. माहितीये, ते लाकूड नव्हतं, प्रेत होतं, फुगलेलं मस्त नरम नरम त्याच्यावर गादी. तर लाकडावर बसला तो. त्याला वाटलं हे लाकूड आहे. एवढा बायकोच्या धुंदीमध्ये त्याला प्रेत लाकूड दिसलं. म्हणजे त्याला दुसरं काय नाही, बायको बायको बायको. मग काय सांगावं? पुढे गेला धोधो धोधो पाऊस. दरवाजाला आवाज करतो. आवाज मध्ये दरवाजावर आवाज येत नाही आतल्या लोकांना. इकडे तिकडे अख्खं गोल घर फिरला तर कुठेच दिसत नाही. माडी बघितली बायकोची तर खिडकी थोडीशी उघडी दिसते. म्हणून या खिडकीवर चढतो. एक रस्सी अशी टांगलेली होती, जशी काय बायकोला माहितीच होते रात्री येतील म्हणून दोर टाकूनच ठेवला होता. आता दोर होता की काय होतं माहिती नाही. तो दोर धरला, असा असा चढला ना, खिडकीतून ठोकलं, उघडली. बायकोने आत घेतलं. अहो कसे का आले? इकडून कसं आले? दरवाजातून आवाज देऊन देऊन थकलो, कोणीच दरवाजा उघडत नाही म्हणून खिडकीतून आलो. आणला आणि बसवलो. आया बा, वरती कसे का आले? तर म्हणे तो काय दोर आहे, त्या दोराला आलो.